या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती शिक्षक संघटनांनी टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आलाय। जुनी पेन्शन योजना शिक्षकांनाही लागू व्हावी यासोबतच इतर मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवरती बहिष्कार घातला होता। मात्र शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनबाबत जे काही नियम लागू होतील तेच नियम शिक्षकांनाही लागू होतील असं आश्वासन देण्यात आलं आणि केसरकरांच्या या आश्वासनानंतर शिक्षक संघटनांनी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्काराचा निर्णय मागे घेतलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, काय झाला या बैठकीमध्ये निर्णय अर्थात दीपक केसरकरांच्या उपस्थितीत? खरं तर शिक्षकांना जुनी पेन्शन लागू व्हावी आणि त्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या की शिक्षकांना शिक्षणाशिवाय इतर कामं देऊ नये या सगळ्या मागण्यांना घेऊन जे आहे ते 12वीचे पेपर न तपासण्याचा निर्णय जो आहे तो शिक्षकांची संघटना असलेल्या विकजूटनं जो आहे तो घेतला होता। त्यामुळे 12वीचे निकाल लागण्याला विलंब होईल अशी स्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे या सगळ्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना देखील जुनी पेन्शन लागू करण्याच्या बाबतीत सकारात्मक सरकार असल्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर जे आहे ते शिक्षक संघटनांनी त्यांचं सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। त्यामुळे आता 12वीच्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या वेळेवर तपासल्या जातील आणि 12वीचा निकाल वेळेवर लागेल अशी अपेक्षा जी आहे या निमित्तानं आता व्यक्त केली जाते। मात्र शिक्षकांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्या मागण्यांवर देखील सरकार सकारात्मक असून लवकरच त्यावर देखील तोडगा काढण्याचं आश्वासन दीपक केसरकरांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता शिक्षक संघटना यावर समाधानी आहे। त्यांनी आपल्या पेपर तपासणीच्या कामाला पुन्हा एकदा आजपासून सुरुवात करण्याची तयारी केलेली आहे। मात्र सरकारनं जर त्यांचं आश्वासन पाळलं नाही तर इथून पुढे आणखी आंदोलन करण्याचा इशारा देखील शिक्षक संघटनांना दिलेला आहे। उदय, धन्यवाद या माहितीसाठी।